मानसिक आजारांच्या वाढत्या प्रमाणाचं कारण काय? सोशल मीडियावर स्वतःच्या आयुष्याबद्दलच्या छान छान पोस्ट अपलोड करून, स्वतःचे सुंदर सुंदर फोटोज अपलोड करून आपलं आयुष्य कसं आलबेल चाललंय हे दाखवण्याची एक चढाओढ चालू झाली आहे. त्यामुळे दुसरं जे आयुष्य जगते त्याच्यापेक्षा उत्तम माझं चालू आहे हे दाखवायची एक स्पर्धा तिथे दिसून येते. होतं काय, ह्या सगळ्या आभासी दुनियेच्या नादात आपल्याला खरंच आतून काय वाटतंय हे सांगताही येत नाही आणि हे ज्यांना सांगावं अशी माणसंही दुर्मिळ झाली आहेत. खरोखर आपल्या मौनाचा किंवा आपल्या नजरेचा किंवा आपल्या बॉडी लँग्वेजचा अर्थ समजून घेतील अशी खूप कमी लोक आता आजूबाजूला असतात. कारण कुणाला तुमच्या आयुष्यात काय चाललंय याच्यामध्ये काही इंटरेस्ट नसतो, कारण तुम्ही वेगळंच चित्र त्यांना दाखवलेलं असतं. अशा वेळी खरोखरच आपण आतून कोलमडून गेलोय का, आपल्याला सगळं सोडून द्यावंसं वाटतंय का, आपल्याला एकटं वाटतंय का, हे कुणाला तरी विश्वासात घेऊन सांगायची गरज असते. आणि नेमकं असं सांगणं म्हणजे अपयश समजलं जातं. मग आता आपण दाखवलेलं चित्र वेगळं आहे आणि आपण जगतोय ते आयुष्य वेगळं आहे, ही एक प्रकारे आपली हार आहे असं वाटायला लागतं आणि माणूस तिथेच गिवअप करतो. तरुण पिढीच्या आत्महत्येचं प्रमाण बघितल्यावर एकच गोष्ट जाणवते की त्यांना त्यांचं मनातलं सगळं कुठे बोलता येत नाहीये, व्यक्त करता येत नाही, किंवा कुणाजवळ व्यक्त करावी अशी व्यक्ती त्यांना मिळत नाहीये. खरोखर जर तुमच्या मनात काय चालू आहे हे तुम्ही न सांगता समजून घेणारी एखादी व्यक्ती जरी तुमच्या आयुष्यात असेल ना, तर स्वतःला भाग्यवान समजा. कारण अशी माणसं आता खूप दुर्मिळ आहेत आणि ती माणसं जपा. आणि तुम्ही स्वतः, तुम्हाला असं एकही माणूस आजूबाजूला दिसलं ज्याला आधाराची गरज आहे तर त्याला आवर्जून सांभाळा. कारण कधी कधी सगळंच बोलून सांगता येत नाही, समजून घेण्याची गरज असते.